एक 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 मिनिट. हा बोल बोल बाळासाहेब. एवढं मार्गी लावावं लागते. काय काय अर्ज आणलाय? लावावं लागतं. हे ना तिकिटाचं अण्णांच्या तिकिटाचं ना 100% करतो. काय काळजी करू नका. बस, बस, बस. तिकिटाचं काम करणार मी. चला येतो. हा ओके ओके येतो. चल चल. रामभाऊ तिकिटाचं काय म्हणत होते ते? ह्या बाळांची परस केली अण्णांची. अण्णाचा काय संबंध आहे? अण्णा काय आपल्या गावातला आहे तेव्हा? आ, तो गावचा का शिवचा? खुशाला का माझ्या परस केली? मला पहिल्यांदाच म्हणलं होतं 8-10 दिवस झाले हाकलून द्या अण्णाला. तुम्ही सासऱ्याला तुम्ही शेतात घेऊन घेतलंय. हा? हा? आणि गणाचं काय तुमच्या पुतण्याचं काय वेगळं चाललं होतं? आबरू घालवली आमदार साहेब त्याच्यामुळे निघून ठेव. गेलं. हाताला पायावर दगड मारून घेता रामभाऊ तुम्ही. ह्याच्यासाठी आणि म्हणतो. आम्हा दोघांना तोंड घरचे पाडताय. ह्यासाठी म्हणतो आमच्या दारात होते चहा पाण्याचा कार्यक्रम. तुम्ही जा तुम्ही सुभाष. बघा तुमच्या परीने तुम्ही बघा. बघ तुम्ही बघा. जा आलो तुम्ही थोड्या वेळ गाडी घेतो. चला. बावले मी जाऊ का माझी सायकल घेऊन जातो घरी. मी जातो घरी बाबा. ए वा 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 छान अभिनंदन. मोठं झाला पोरानं तुम्ही. छोटू तू तर झाला मोठू. वा नाही चांगल्या घोषणा देत होता. दि बरं घोषणा. नाही बाबा मला नाहीत आमिराने शिकवले मला. आमिर ना वा बेस्ट. तुला म्हणलं होतं का नाही भावलेला आनंद होईल म्हणून? आमिर मोठा झाला की तू. मी असताना माझ्या विरोधात घोषणा भाऊ तुमच्यावर कुठं म्हणजेच की गाण्याचं नेतृत्व एकच वादा. रामभाऊ दादा घोषणा काय होत्या आमिर? रामभाऊ दादा एकच भाऊ रामभाऊ. अशा दिल्या काय? हा भाऊ. ए उभारा दिगी घोषणा. ए उभारा. अहो तुमच्या नावाची गोष्ट देत होतो भाऊ. मागाशी माझं कान काय जळलं होतं काय? उभारा. उमलचं नेतृत्व. भाऊ मी का धोकाच आहे का? डोक्याचा नाही म्हणून ए आगुळपानं जर आणला ना मारीन रस्त्यावर. हा लोकाचा नाही म्हणून माझा शर्ट घातला काय? भाऊ, मी राजा बाबू दिसत होतो का नाही? हा राजा बाबू दिसत होतो का नाही? तो राजा बाबू दिसत होता. तुला रामू बाबू दिसला नाही घोषणा द्यायला? मला बस. हात खाली. हात बांध. हात बांध. हात बांध. हात बांध. माझ्याकडून बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केली. त्यांची ही आवडत आहे. 5 एकर फकेन. मी सत्ता सोडणार नाही. रात कशी नाही तुला वाटली? उमलतं नेतृत्व. अरे गाढवाला जर ए नालायका तुला घोड्यावर पोरांनी गपके पोरांनी तुला घोड्यावर बसवलं. माझ्या विरोधात बंड करतो काय? नाही भाऊ. हा? मला ना तुला घाल कुत्र्याला बाळ्यांनी शिफारस केली. मुच्छड छापला आमदार म्हणे तुला तिकीट देतो. भाऊ माहितीये का तुला? माझा उद्देश चांगला होता. पोरं म्हणली तरुणांपैकी तुला आणि ज्येष्ठांपैकी भाऊला. ती म्हणली तरुणांना संधी ए. द्यायचं. लोकांना केलं असतं. ए, ना तरुण ना ज्येष्ठ तिकीट गेलं फास्ट. तुझ्यामुळे या गावाला सुट्टी नाही. अन्न कट्ट्यांना मुच्छड घरीच्या शिमा लाडून ठेवलं काय म्हाताऱ्याला? ए शिमा हिड आता काय हो खाली बस. गेले का आमदार साहेब? चहाला नावाजलं का माझ्या? लय नाव वाजलं. होय? इतकं नाव वाजलं थाय थाय नाचत होतं. त्याच्यामुळे तुझ्या म्हाताऱ्याला तिकीट दिलं. एवढं नाव वाजलं चहाला तुझ्या. अण्णांचा काय संबंध आहे याच्यात? नाही ना संबंध काय? अगं तुझ्या म्हाताऱ्याला तिकीट दिलं मुच्छडला. आमदार म्हणले आमदार अण्णांचं तिकीट फिक्स. आलं का आम्ही आयुष्यभर आमदारच्या माग पुढं पळतोय. ही कुठनं आलं मागणं आलं तिकीट झालं. अण्णा नाहीत असं करायची. कसं करायचं? ए बाळांनी शिफारस केली. म्हणला ह्यांचं तिकिटाचं बघा. ते म्हणले काळजी कर नका माझ्या हातातला इशे तिकीट फायनल. आम्ही बोलावतो घरी. आम्ही करतो चहा पाणी. आम्ही करतो जेवण खावण. आणि तिकीट मुच्छडला. हा ना घेणं ना देणं खातंय गाडवासारखं लोहतंय. अरे माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसाला खाली बघायची वेळ आली. तिकीट काय घराच्या बाहेर जायचं होतं का? आणि तो जोक कर गाण्या लाडवून ठेवलाय तू.
अरे अरे आबरू गेली माझ्या गाडवा बसून आला सायकलीवर बसून आलाय म्हणते एकच बाधा गणा दादा आणि रामभाऊ कुठे गेला त्याला दिसलं नसेल तुम्ही घे ना आज संध्याकाळ होऊ दे मी बांधून आणणार आहे तुला बी गणाला बी आणि तो राक्षस झोपला ना हाय त्या जाग्यावर त्याला चटणी टाकणार एवढं कसलं डोक्यात राग घालून घेतलंय ए. तिकिटासाठी माझ्या स्वप्नावर पाणी फिरवलंय तुझ्या म्हाताऱ्याने आजच्याच पिशवी भर आणि म्हणा गेट आउट इन माय हाऊस मी नाही सांगणार तसलं तिकिटासाठी का तसलं वर दाखवायचं नाही आज संध्याकाळ होऊ दे सगळ्याला एका एकाला रशीनं बांधून हाणणार आहे चापकानी नकाटांना माझ्या अण्णाला काय बोलायचं नाही आता सांगून ठेवते अयो किती घाबरलो अन्नाच्या लाडक्यान 2 पाय मडक्या ए चल तो बे तुझी नाही गरज मला पण तुमची गरज नाही सांगून ए, ठेवते सहज? हा? असल्या 56 करून आणेन रामाचं नाद करते काय आयला संजू शेठ तुम्ही बघ मूड घालवला बरं का मूड कशाचा कुणी घाला मूड तुम्हीच घालवला तुम्ही आमदारांना ओढून येतो मला घरी जेवायला आल्या का आमदारांचा मूड घालवला त्या येड्याने अरे तुम्ही वाटोळ केले मी बरेच वेळ सांगतोय सांगा 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 आमदारांना सांगा अहो त्यांचा मूड चांगला होता जेवलं असतं चांगलं मूड कोणी घालवला आमदार साहेबाचा कोणी घालवला त्या गणानी ह्या पुतण्याने हा आणि मग त्याचं काय आहे? जेव्हा येणारच होतं सुख खाणार होतं आणि पेणार होतं मग का आता हो पण आता करायचं काय एवढं आमदार साहेब गेले निघून हे केलेलं सरपंचाने एवढं वायाच गेलं ना वाया जाणार नाही मग? चेअरमन साहेब वाया जात नाही तो हे तर रेशनिंगदार आहेत चेअरमन आहेत हो. सरपंच आहेत संजू शेटे हो. आपण चांगला ताव मारू ना नाही 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 अजिबात नाही मी कोल्ह्या कुत्र्याला मांजराला घालील पण तुम्हाला घालायचं नाही अयो मग मी असं करा मला कोला समला कुत्रा समजा पण ती पातीला माझ्या पुढे ठेवा एक वेळ ती कोली कुत्री लय चांगली पण त्याच्यापेक्षा तुम्ही लय बेकार आहे लगा, सरपंच आल्या का तेल दिलेलं वायाच गेलं अरे जाऊ दे नाही जात वायाला 5 किलोचं बोकाड आणले नवरा बायको आम्ही ना बसला आम्ही नवरा बायको हा. दोघं बी पत्र्या वाळवून खाऊ पण तुम्हाला नाही अजिबात लका वाळवून खायला मटण ती बोकडाच आहे हा? लका आम्ही जेव्हा भावाची माणसं आहे. घाला हे हे म्हणजे अजिबात नाही तुम्ही तुमच्या घरी जा पळा थांबू नका अजिबात सरपंच तुम्ही लई त्रास होता राव चला चार घास खाऊ चला राव. अजिबात नाही गौरी मला उचललं वाड्या कुत्र्याला जेवाय रामभाऊ अहो का पाय खोडताय तसं बोकडासारखं पुतण्या तुमचाच गाणा सासरा तुमच्याच घरातल्याच माणसांनी घात केला हा माणसानं माणसं सांभाळावी अहो बाप्पा की अरे कसं का बसू धीर धरा अरे कसं धीर धरू रामभाऊ तिकीट मिळलं गाणाला मिळलं तर घरातलाच आहे अण्णाला मिळलं तर अण्णा घरातलाच आहे अरे असं घेणं ना देणं आणि तिकीट घेऊन जाणं काय सुभाषराला ऐका रडू नका आयुष्यभर काय पाटील ऐका रामभाऊ रामभाऊ पुढच्या पंचवार्षिक मध्ये तुम्हाला तिकीट देऊ आपण शांत व्हा सगळं व्यवस्थित होईल होईल. हा तुमच्या बायको तुम्हाला तिकिटाला पैसे देणार तुम्ही कोण तिकीट देणार बघा ऐका की रामभाऊ कशाला मनस्ताप करून घेताय तिकीट महत्वाचं आता हो हे काय बारक्या पोरासारखं रामभाऊ थांबा रामभाऊ अहो, काय येण्यासारखं करता आपण अंग आमदार टाकून देऊ थांबा. नका आपण आमदार साहेबांच्याकडे जाऊ आणि सांगू की गाणा बालिश आहे त्याचा विचार करू नका आणि अण्णा काय ह्या गावचं आहेत का तेव्हा विचार करायला आपण जाऊ ना आमदार साहेबाकडे आमदार मला भारतातलं नाही आणखी वेळ गेली नाही फॉर्म भरलं नाहीच तिकीट माघारी घेतायचं हा तुम्ही काळजी करू नका फक्त रडू काय नका तुम्हाला राजकारणातलं लय धडे शिकायचे तेव्हा दोघांकडून का अध्यक्ष माझ्या तुमचा किती जीव आहे मी परीक्षा बघत होतो रडा काय मी बारकं पोरग आहे होय. पण बाळाला सुटे बाळासाहेबांचा काय संबंध आहे ह्याच्यात कसं शिफारस केली आता तुम्ही त्याची शिफारस कर नका माझं तुमचं होईल ऐकाय का अहो, तुम्हाला पाठच्यानी नाही पोटच्यानी दगा दिलाय अण्णा 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 सासरा तुमचा आहे बाळासाहेबांची काय चूक आहे कशाला सासरा उरावर हा? 100 फूट रशी आणणार इकडे 50 फूट बांधणार तिकडे 50 फूट बांधणार इकडे ट्रक लावणार तिकडे हायवा लावणार वडणार बस बोंबलत मिशा ठेवत नसतो बाळा अरे काय केलं नालायक अरे थांबा काय मूर्खपणा लावलाय तुम्ही झाल्यापेक्षा अहो टाका गुलाल तुम्ही लगेच काय म्हणताय टाका गुलाल तुम्ही काय झालं? टाळी द्या पाटील हो बाळासाहेब काय ठीक झालं
आणायचं तिकीटाचं फायनल केलं मी लागून लागून सुभाषराव मला सोडा काही करू शकता बाळासाहेब चुकीचं केलंय बरं का तुम्ही काय बाळासाहेब? लय चुकीचं केलंय लय माणूस खाली आहे आपला बाळासाहेब. माणूस जवळचा कोण आहे रामभाऊ आहे का नाही बाळा गद्दारी केली दोस्त संगे पण झालं काय तू का नाही गेली अजून कुठे? इथं काय माझं तोंड बघायचं बसली रामभाऊ त्यांचा काय संबंध आहे राव त्यांचा काय संबंध माझा आहे नाही तर कुणाचा संबंध हा? आहे? बायको आहे माझी मग कुठे लावताय त्यांना बाबू अध्यक्ष ही सगळी ना हे अण्णांची चूक आहे. अहो मी घरातला एक वेळ भाऊचा बायचा परवडला गद्दार पाव वक्ते घर तोंड घेऊन आला सायकलवर पाव झालं गेलं गंगेला मिळालं तुम्ही आता वायू झाल्यासारखं नका ओरडू तो ना उठला वायू वायू झाल्यासारखं कर नका भाऊ तसं नाही भाऊ ही सगळं अण्णांमुळे झालं तू माणूस गाणी आहे चित्त काय म्हणला म्हातारी पहिलं कशाला पळवताय मारू का तुला होय रे? भाऊ तरी बरं तुम्हाला नाही म्हणलो मी मला म्हणला का? मला म्हणला. अहो, आता ह्या अण्णाला राग नाही आला ह्या पाटलाला राग नाही आला आणि तुम्हाला तुम्ही तर तरुण आहे भाऊ ऐका तुम्हाला कोण म्हातारं म्हणलं का काय यांना? हा? चूक तुमची आहे. शिवकाळच. मला सांगा जिल्हा परिषदेला एवढी तयार रामभाऊनी केली रक्तदान शिबिर केली महिला मेळावा घेतलं करोडो रुपये रामभाऊनी घालवलं आणि मला तू का म्हणणार आहे माझी शिफारस कर तुझा आमदार साहेब ऐकतात अण्णा म्हटलं माझी शिफारस करा तिकीटासाठी म्हणून मी केली. अण्णा बाळा तुला माहित नाही जोडीदारी इच्छुक आहे अण्णा तुम्ही तुमच्या गावात जेडपीला उभं राखी इथं कुठं आमच्या गावात राहायला आला या शेरपी कसलं तिकीट मागितलं मी जेडपीचं तुम्ही आमदार साहेबाकडे शिफारस केली ना जेडपीचं तिकीट आणि मिळावं केलंय. म्हणून. अरे पण अण्णा म्हटलं माझ्या तिकिटाचा बोला म्हणून बोललो मी अहो काय अण्णा किती चुकीचं आहे ही जेडपीचं तिकीट नाही मग ती ज्येष्ठ नागरिकांची सहल चालवली आमदारांनी इमानानी त्यांनी चाललोय मी म्हणजे तुम्हाला जेलपेट तिकीट नाही मिळालं वय काय करायचं मला जेडपी तिकीट घेऊन कसलं तिकीट मग अहो विमानाने ट्रिप चालली ज्येष्ठ नागरिकाची गया मथुरा काशी काजीवरम तिकडे जगन्नाथपुरी अयोध्या तिकडे फिरायला चाललेली आहे. आनंद बरं तुम्ही बी जा बरं दादा तुम्हाला- अध्यक्ष भाऊची काशी झाली ना आणि माझं आता तरुणाचं तिकीट फिक्स झालं म्हणायचं तू तर लय माणूस गाणी आहे हो रामभाऊ उतारणार अहो अहो अध्यक्ष मी जर नसतो राजाबाबा म्हणून आलो ना तर तिकीट दुसऱ्या कुठल्या तर तरुणाला गेलं असतं सगळं पोराला बातमी मला गजा बाबू मी का चुपीन ना भाऊ तसं नाही 2-4 महिने झालं आमदार साहेब म्हणले एका तरुणाला तर संधी द्यायची नाहीतर ज्येष्ठांना तरी मी म्हणलं ज्येष्ठांना दिली तर भाऊ आणि तरुणा दिली तर का ना भाऊ तरुण म्हणजे रामभाऊ गणा म्हणजे बालिश बालिश आणि तरुणाचा फरक का बघा भाऊ बालिश आहे का बालिश असतो तर तुमचे कपडे मला कसं घरातले घातले? घरात ह्यांचे काय डोक्यावर निवड यांच्या घराचा पागलखाना झालेला आहे ना हे पहिले कुठेतरी इंजेक्शन देऊन आणा कुत्र चावलेले अहो, काके, तुम्ही जात सोडून निघून. तुला सारखं म्हणत यो बाबा तर मला म्हणलं होतं की जा पिशवी भरून ए बया जसाय फाकाला लाग आणि रामभाऊ एवढं राजकारणात वाहून घेऊ नका बरं का मरेल एखाद्याला राजकारणापारी एवढा मनस्ताप करून घेतलाय बरं, सासऱ्या- समाजासाठी काय रुपयाचं योगदान नाही आणि घरात तिकीट तुझा बाप घेऊन बसलाय बरं, तुम्ही- आगाव येऊ नको एका फायचे तर पाडे रामभाऊ त्या तिकिटाच्या पाय तुम्ही सासऱ्यांच्या अंगावर जाताय बायकोला हाकलून लावताय पुतण्याला मारताय काय राजकारणाचा जाळ करायचा आहे अहो बेभरवशाचं घरानं झालेलं भाऊचं अण्णा झालं गेलं गंगेला मिळालं रागाच्या भरात राजकारणाच्या पायात मी तुम्हाला तोडून बोलू आणि बाळू कशाला भावलं नाही काय आय लव्ह यू हे? अरे बाळू मला दाढी बिडी कडे लावायची हा आता हात मारतून मोका घ्यायला तुझा इथे. सुभाषराव क्षमस्व माझ्यामुळे तुम्हाला लय ताप झाला हो का नाही आम्हाला तर झाला तुम्ही मला सांग कुठला त्रास झाला ना तर पाय काय खोडू नका त्या बायला सारखं गणा धारा पाण्याची वेळ झाली आणि जाग शिमा च्या ठेवू आलूचा मे चला चला अण्णा कशाला हा. ए, चल 6 बा. महिने झाले चहा गेलतो बरं का तिकीट